साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांचे संपर्क करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रोगाच्या प्रतिबंधासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्ह्यात भक्कम सुविधा असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या नवीन ज्या बातम्या आपण ऐकताय विविध माध्यमातून, ह्युमन मेटान्युमो व्हायरस या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या HMPVचा एकही पेशंट नाही आहे आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांनी मीटिंगसुद्धा आयोजित केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं लक्षणं सौम्य स्वरूपाचे, जसे कोरोना काळात आपण बघितले तसे सर्दी होणे, घसा दुखणे, ताप येणे, अंग दुखणे अशा प्रकारचे विविध सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतात. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये काळजी जी घ्यायची आहे ती सर्दी पडसं झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे, एकमेकांच्या रुमालाचा वापर न करणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा मुबलक वापर करणे ह्याच गोष्टी आहेत. पण घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन आम्ही आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेला करतो. धन्यवाद. या संदर्भात सर काही बेडची किंवा अतिरिक्त जे काही औषध साठा आहे तो अद्याप सध्या अतिरिक्त औषध साठ्याची गरज भासत नाही. सध्या आपल्याकडे संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे. त्याबाबत आज आढावा होईलच. आवश्यकता पडल्यास तशी उपलब्धता करून घेण्यात येईल. पण तुर्तास आपल्याला 6-8 महिने पुरेल एवढा औषध साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे.